सर्व हेतवे या माझ्या चॅनलमधील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार। रोजच्या प्रमाणे एंजल्स आपल्याला काय सल्ला देऊ इच्छितात, काय मार्गदर्शन करू इच्छितात, आज आपल्याला काय सांगू इच्छितात ते पाहूयात। तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, ज्यांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत, त्यांची उत्तरे शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा। या प्रेडिक्शनमधून तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। एंजल्स तुम्हाला काय सांगतायत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा। एंजल्स प्लीज गाईड मी। एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छितात, तुम्हाला काय सल्ला देऊ इच्छितात ते पूर्णतः समजून घेण्याचा प्रयत्न करा। स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा आणि खूप जास्त सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा। सकारात्मक रहा, आनंदी रहा। द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह। हो, परिस्थिती तर सुधारतेच आहे, त्याच्या खाली परफेक्ट टायमिंगचं कार्ड आहे। आत्ता तुमचा परफेक्ट टायमिंग चालू आहे। नक्कीच जी परिस्थिती आधी होती त्याच्यापेक्षा आता खूप छान परिस्थिती आहे, चांगली आहे, सुधारते आहे। त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे किंवा सुधारणा होत आहे, काहींच्या बाबतीत झालेली आहे। डोंट स्टॉप। थांबल्यावर कार्य कसं पूर्ण होणार, स्वप्न पूर्ण कशी होणार? यू आर रेडी? येस, नो नीड टू वरी, ट्रस्ट, अबंडन्स, अपॉर्च्युनिटीज। येस, कालचीच एनर्जी आहे, इम्प्रूव्ह आहे। तुमच्या आरोग्यामध्ये पण सुधारणा होत आहे, बऱ्यापैकी छान सुधारणा होत आहे। ज्यांचे हेल्थशी रिलेटेड जर काही प्रश्न असतील तर देअर इज समथिंग बेटर। तुमच्या पुढे आधीपेक्षा खूप छान काहीतरी चांगल्या संधी, नवीन संधी, नवीन रिलेशनशिप, नवीन मैत्री। तुम्ही बिझनेस पार्टनर जर पाहत असाल तर त्या बाबतीत असं आत्ता तुमच्या समोर, बी प्रेझेंट, आत्ता तुमच्या समोर आहे। खूप छान आहे। काल पण हीच एनर्जी आली होती, आज त्याच्याही पेक्षा अजून छान आलेली आहे। हेल्थच्या बाबतीत जर कोणी विचारत असेल, जे माझे व्ह्यूअर्स कार्ड रीडिंग बघतात, त्यांच्यापैकी कुणाला जर हेल्थ इश्यू असतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या असतील, काही त्यांच्या रोगावर म्हणा किंवा त्यांच्या कोणत्या तरी शारीरिक त्रासांवर जर काही ट्रीटमेंट चालू असेल, कुठे औषधोपचार त्यांचे चालू असतील, तर अशांच्या सुद्धा आरोग्यामध्ये सुधारणा झालेली आहे किंवा सुधारणा होत आहे। त्याच्यामध्ये हेल्थचं पण कार्ड छान आलेलं आहे। आधीच्यापेक्षा नक्कीच चांगली परिस्थिती आत्ता आहे तुमच्यासमोर। तुम्ही पूर्णतः तयार आहात। ज्या नवीन संधी, नवीन मार्ग तुमच्यासमोर आलेले आहेत, येत आहेत किंवा इन फ्युचर येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ते तुमच्यासमोर येणार आहेत, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही पूर्णतः तयार आहात। अबंडन्स, येस, समृद्धी, त्या अपॉर्च्युनिटी, त्या संधींसाठी तुम्ही तयार आहात। ज्यावेळेस तुम्ही त्या संधी स्वीकारताल त्यावेळेस अबंडन्स म्हणजे समृद्धी ही तुमच्याकडे असणारच आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये। काळजी करण्याचं अजिबातच काहीच कारण नाही।
जी परिस्थिती आहे त्यापेक्षाही चांगली परिस्थिती येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ती परिस्थिती तेव्हाची वेगळी असणार आहे. आणि मला असं वाटतं की त्याला सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंतच्या रीडिंगमध्ये असं येत होतं की थांबा, ही ती वेळ नाही आहे किंवा अजून यायचे, अजून थोडे दिवस, थोडं लक्ष द्या, थोडं बघा, थोडी तुमच्यामध्ये अजून सुधारणा करा. आत्ता ते कार्ड्स नाही आहेत याचाच अर्थ नक्कीच जे माझे व्ह्यूअर्स आहेत की जे लोक हे रीडिंग बघतात त्यांनी नक्कीच एंजल आन्सरचा तो जो काही गायडन्स म्हणजे त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते फॉलो केलं आहे, म्हणजे स्वीकारलं आहे, ऐकलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही तसे वागलेले आहात आणि वागताय. तुमच्या कृतीमध्ये तसे बदल झालेले आहेत. त्याच्यामुळेच आजची ही एनर्जी आहे. तुम्ही त्याच्यावरून चालत आहात. तुमचं कार्य अखंड सुरू आहे, ते तसंच सुरू राहू दे. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम राहा. फक्त ज्यावेळेस तुम्ही एखादा निर्णयाला आपण म्हणतो की हा माझा फायनल डिसिजन आहे, ठीक आहे, आता हे डिझाईन किंवा ही व्यक्ती, हे रिलेशनशिप किंवा हा बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर, ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही काही निर्णय घेणार आहात, महत्त्वाचे निर्णय घेणार आहात, ते निर्णय घेताना फक्त एकदा खात्री करा की कुठल्या अँगलनी किंवा कोणत्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्याचं किंवा कुठली अजून अशी बाजू आहे का की ती बाजू अजून पाहण्याची राहती आहे. हा एक मेसेज आज आलेला आहे. परत एकदा कालही हा मेसेज होता की तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही ठाम राहा, पण योग्य निर्णयावर पोचण्याच्या आधी किंवा फायनल डिसिजन घेण्याच्या आधी एकदा फक्त खात्री करून बघा, पूर्ण सगळ्या अँगलनी विचार करून बघा की तो निर्णय योग्य आहे का, काही राहतंय का चुकून. बाकी खूपच सुंदर एनर्जी आहे. अजिबात थांबू नका. परफेक्ट टायमिंग आहे हा. तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात. स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. आहे अजून काहीतरी बाबतीत आणि हे दोन बाबतीत आत्ता दिसतंय. जसं मी सांगितलं की एक तर तुमच्या कामाच्या ठिकाणी जिथे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या संदर्भात किंवा जिथे तुम्ही नोकरी करताय तिथल्या संबंधात म्हणजे कामाशी निगडीत आहे. आणि दुसरं जे आलं आहे ते हेल्थचं कार्ड आलं आहे. तिथे पण समजा तुम्ही काही निर्णय घेत असताल, मेडिसिन चेंज करायचे किंवा काही निर्णय असू शकतात. आता ती पूर्ण एनर्जी काय मी आत्ता सांगू शकत नाही, कारण बऱ्याच जणांची एनर्जी इथे कनेक्ट होते. फक्त मी सांगते आहे की हेल्थ म्हणजे तुमचं आरोग्य आणि तुमचं काम, मग ते नोकरी असू, बिझनेस असू किंवा घरातला एखादा तुमचा पर्सनल निर्णय असू, तुमच्या जीवनाशी निगडीत, या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याअगोदर पूर्ण खात्री करून घ्या की हा माझा निर्णय योग्य आहे, बरोबर आहे आणि मगच पुढे पाऊल टाका. आज हा मेसेज आलेला आहे. खूप सुंदर मेसेज आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. या पूर्ण गोष्टी, मग ती हेल्थच्या बाबतीत असू दे नाही तर तुमच्या कामाच्या बाबतीत असू दे, या पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहेत. पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे मेडिटेशन, स्वतःचं अंतर्मन काय सांगते ते बघा. एंजल्स किंवा देवदूत तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत. तुम्हाला योग्य डिसिजन घेण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी ते तुम्हाला मदत करत आहेत. काही सायन्स दाखवत आहेत. त्याच्याकडे बघा. ते समजून घेण्याचा, ते बघण्याचा पूर्ण प्रयत्न करा आणि मगच निर्णय घ्या. खूपच छान प्रेडिक्शन आहे. हो, हे तुमच्या आयुष्यात सगळं येणारच आहे. काहीच महिन्यांमध्ये खूप छान प्रगती तुम्हाला तुमची होणार आहे. ज्यांचे हेल्थ इश्यू आहेत त्यांच्या पण प्रकृतीमध्ये खूप छान सुधारणा होणार आहे. फक्त याच्याशी निगडीत तुम्ही काहीतरी महत्त्वाचा निर्णय आत्ता घेत आहात.
तुम्हाला असं वाटते की येस आता जर कामाच्या बाबतीत तर हो की सगळं रेडी आहे, जर आरोग्याच्या बाबतीत असेल तर त्याही बाबतीत आपण असं म्हणू ठीक आहे, या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची, ही ट्रीटमेंट घ्यायची किंवा ही सर्जरी करायची आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे अवेलेबल आहे किंवा मी पुढचं सगळं मॅनेज करून ठेवलं आहे, असे जर काही निर्णय तुम्ही घेतलेले असतील तर थोडंसं थांबायला काय सांगितलं आहे. थांबा म्हणजे असं नाही की थांबा, पण तो जो घेतलेला निर्णय आहे त्याच्यावर अजून एकदा पुनर्विचार करा. आज तो मेसेज रीडिंगमध्ये आलेला आहे की पुनर्विचार करा. येणारा भविष्यकाळ तुमच्यासाठी खूप सुंदर आहे. तुमच्यासाठी उत्तम प्रकृती तुमची म्हणजे तुमचे आरोग्य खूप छान असणार आहे. तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, तुम्हाला अबंडन्स मिळणार आहे. खूप आत्तापेक्षाही अजून चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. परंतु आत्ता जो तुम्ही डिसिजन घेताय त्याचा पुनर्विचार करा. नक्कीच आजपर्यंतच्या रीडिंगमध्ये कधीच असं झालं नाही आहे की एंजलनी तो मेसेज दिला आहे आणि तो लागू होत नाही आहे. कधीच असं झालेलं नाही आहे. तर या गोष्टीवर नक्की विचार करा. आत्ता तुम्ही कुठला निर्णय घेत आहात तो बघा, त्याच्यावर पुनर्विचार करा, स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, एंजल्सवर विश्वास ठेवा, ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला काय साईन दाखवत आहेत ते बघा. खूप छान. माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देत असते, सकारात्मक मार्गदर्शन करत असते. एंजल्स जे साईन्स दाखवतात किंवा जे संदेश देतात ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करते आहे. ते जर तुमच्यापर्यंत पोचत असेल, तुम्ही ते स्वीकारत असाल आणि त्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर येत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.